नमस्कारा. वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा फक्त झाडं आणि फुलं, बरोबर? पण आज आपण हेच बघणार आहोत की ही पदवी ह्याच्या कितीतरी पलीकडे आहे. खरं तर आपलं भविष्य घडवण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. चला तर मग वनस्पतीशास्त्रातल्या करिअरच्या या नव्या आधुनिक जगात एक फेरफटका मारूया. तर सुरुवातच एका वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. वनस्पतीशास्त्र म्हणजे फक्त झाडांची माहिती गोळा करणं नाहीये. उलट वनस्पतींचा वापर करून आपण कोणती समस्या सोडवू शकतो हा खरा प्रश्न आहे. जरा विचार करा, कोणती मोठी समस्या आहे जी सोडवण्यात तुम्हाला रस वाटेल? हो ना, बॉटनी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं? एकतर लॅबमध्ये काम करणारी व्यक्ती किंवा मग कॉलेजमधले प्रोफेसर. पण खरं सांगायचं तर हे चित्र खूपच अपूर्ण आहे. या क्षेत्राची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. तुम्ही विचार करा, फूड सिक्युरिटी असो किंवा क्लायमेट चेंज, अशा प्रत्येक मोठ्या समस्येवर काम करण्यासाठी आज वनस्पती शास्त्रज्ञांची गरज आहे. मग प्रश्न येतो की या संधी नेमक्या आहेत तरी कुठे? तर या सगळ्या शक्यतांचा एक नकाशाच आपण तयार करू शकतो. सोपं जावं म्हणून वनस्पतीशास्त्रातल्या करिअरच्या संधींना आपण 4 मुख्य भागांमध्ये विभागूया. यामुळे आपला मार्ग निवडायला खूप मदत होईल. हे बघा, ही आहेत ती 4 मुख्य क्षेत्र. पहिलं आहे रिसर्च आणि अकॅडमिया, म्हणजे संशोधन आणि शिक्षण, जिथे नवीन गोष्टींचा शोध लावला जातो. दुसरं आहे अप्लाइड आणि इंडस्ट्रियल, म्हणजे जिथे या ज्ञानाचा वापर करून उत्पादनं तयार होतात. तिसरं आहे गव्हर्नमेंट आणि कॉन्झर्वेशन, म्हणजेच सरकारी आणि संवर्धन क्षेत्र, जे पॉलिसी आणि संरक्षणाचं काम बघतं. आणि चौथं एज्युकेशन आणि कम्युनिकेशन, जे विज्ञानाला सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवतं. आता एवढे सगळे पर्याय बघून गोंधळायला होऊ शकतं की नेमका आपला मार्ग कोणता. पण उत्तर अगदी सोपं आहे. याची सुरुवात होते आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी ओळखण्यापासून. सगळ्यात आधी स्वतःला विचारा की आपल्याला नक्की कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे विचार करा की तुम्हाला कशा प्रकारच्या वातावरणात काम करायला आवडेल. एखाद्या लॅबमध्ये शांतपणे प्रयोग करण्यात जास्त मजा येईल, की मग जंगलात फिरून निसर्गाच्या सानिध्यात सर्वेक्षण करायला आवडेल, किंवा असंही असेल की तुम्हाला लोकांना शिकवण्यात रस आहे, किंवा मग एखाद्या ऑफिसमध्ये बसून महत्त्वाचे निर्णय घेण्यात. या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला तुमचा पुढचा मार्ग दाखवेल. चला, हेच एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमची आवड आहे सरकारी आणि संवर्धन या क्षेत्रात, आणि त्यातही तुम्हाला हवामान बदलाशी संबंधित पॉलिसीवर काम करायचंय. मग तुमचा मार्ग कसा असेल? तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री घेऊ शकता आणि त्यानंतर एखाद्या थिंक टँकमध्ये रिसर्चर म्हणून काम सुरू करू शकता. बघा, एका व्यापक आवडीला आपण किती सहज एका ठोस भूमिकेपर्यंत आणू शकतो. अर्थात प्रत्येक भूमिकेसाठी काही खास स्किल्स लागतात. आता याच धोरण संशोधकाचं उदाहरण घेऊया. त्यांना फक्त वनस्पती ओळखता येऊन चालणार नाही, तर GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, सोप्या भाषेत सांगायचं तर मॅपिंग आणि लोकेशन डेटाचं तंत्रज्ञान हे सुद्धा यायला हवं. सोबतच पॉलिसी कशी लिहावी, धोरणात्मक विचार कसा करावा, ही कौशल्यंसुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. तर मग आता आपण त्या साधनांबद्दल बोलूया, जी एका आधुनिक वनस्पतीशास्त्रज्ञाकडे असायलाच हवीत. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची डिग्री ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचं असेल तर डिग्रीच्या पलीकडे जाऊन काही कौशल्य आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. यासाठी थोडं स्वतःमध्ये डोकावून बघा. तुमची मूळ ताकद काय आहे? म्हणजे तुमचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे? तुम्ही लोकांशी उत्तम संवाद साधू शकता, की तुमच्या ती कलाकार दडलाय, ज्याला डिझाईन करायला आवडतं? तुमची हीच मूळ ताकद तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट करिअर निवडायला मदत करेल. आणि एक लक्षात ठेवा, कोणतंही स्किल वाया जात नाही. समजा तुमचं लिखाण चांगलं असेल, तुम्ही गोष्टी छान सांगू शकत असाल, तर तुम्ही सायन्स जर्नलिझम किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये जाऊ शकता. किंवा जर तुम्ही दृश्यात्मक विचार करत असाल, तुमची डिझाईनची किंवा चित्रकलेची आवड असेल, तर बॉटॅनिकल इलस्ट्रेशन किंवा एज्युकेशन टेक्नॉलॉजीमधलं डिझाईन हे तुमच्यासाठी उत्तम क्षेत्र ठरू शकतं. आणि आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला कोडिंग किंवा डेटा हाताळण्याचा काही अनुभव आहे का? हा प्रश्न मी का विचारतोय? कारण आजच्या काळात वनस्पतीशास्त्रामध्ये टेक्नॉलॉजीची भूमिका खूपच मोठी, किंबहुना निर्णायक झाली आहे. पण समजा तुम्हाला कोडिंग येत नसेल, तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ही चांगली बातमी आहे. तुम्ही ते सहज शिकू शकता. कोर्सेरा किंवा NPTEL सारख्या प्लॅटफॉर्मवर पायथन, GIS आणि मशीन लर्निंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे शिकून तुम्ही ॲग्रीटेक सारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात सहज प्रवेश करू शकता. आणि ज्यांना आधीपासूनच कोडिंग येतंय, वा, त्यांच्यासाठी तर ॲग्री AI डेव्हलपर, रिमोट सेन्सिंग ॲनालिस्ट अशा हाय डिमांड भूमिकांचे दरवाजे उघडे आहेत. बरं, आत्तापर्यंत आपण करिअरचे वेगवेगळे मार्ग आणि त्यासाठी लागणारी कौशल्य याबद्दल बोललो.
चला आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे पगार. या टेबलमध्ये काही प्रमुख करिअर मार्ग आणि त्यांच्या सुरुवातीच्या पगाराचा अंदाज दिलेला आहे, तोही भारतीय संदर्भात. जसं की बायोटेक क्षेत्रातलं R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इथे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि SOPs हाताळण्यासारखी कौशल्य लागतात. किंवा एखाद्या NGO सोबतचा फील्ड प्रोजेक्ट, जिथे फील्ड सर्व्हे, वनस्पती ओळखणं आणि GIS महत्त्वाचं ठरतं. एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ॲग्रीटेक डेव्हलपरसारख्या तांत्रिक भूमिकांना सुरुवातीपासूनच जास्त पगार मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे नर्सरी स्टार्टअपसारख्या स्वतःच्या व्यवसायात कमाईची मर्यादा नाही, पण ती पूर्णपणे तुमच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर अवलंबून असते. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हे जे आकडे आहेत ना, हे फक्त एक अंदाज आहेत. तुमचा खरा पगार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसं की तुमचं शहर कोणतं आहे, कंपनी कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे किती प्रॅक्टिकल स्किल्स आणि अनुभव आहे. एक सोपं सूत्र आहे, जितकी जास्त प्रॅक्टिकल कौशल्य तितका चांगला पगार. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण आपल्या ग्रीन फ्युचरसाठी, आपल्या हरित भविष्यासाठी काय शिकवण घेऊ शकतो आणि आता पुढचं पाऊल काय असावं? हे 4 मुद्दे कायम लक्षात ठेवा. पहिलं, तुमची डिग्री फक्त पाया आहे, इमारत नाही. दुसरं, या पायावर प्रॅक्टिकल स्किल्सची इमारत उभी करा, जसं की टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन आणि बिझनेस स्किल्स. तिसरं, फक्त एकाच विषयात अडकून न राहता इतर क्षेत्रांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची मूळ ताकद काय आहे हे ओळखा आणि त्यावरच आपलं करिअर उभं करा. आणि शेवटी आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडेच परत येऊया. प्रश्न हा नाहीये की वनस्पतीशास्त्राची पदवी घेऊन काय करता येतं. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही या ज्ञानाचा वापर करून कोणती समस्या सोडवणार आहात. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हाच तुमच्या खऱ्या करिअरची सुरुवात होईल.